तर चला, मस्त शेंगदाणे भाजायचं काम चालू आहे. आणि आता संध्याकाळचे वाजले तर 8:30 वाजत आले. तर शेंगदाण्याचा कूट पण संपला होता. मग त्या दिवशी सामानामध्ये थोडेसे शेंगदाणे संपले होते, तर ते पण आणले होते. आणि मस्त त्यावर असे खरपूस शेंगदाणे भाजून घेते. एकदम असे बारीक गॅस करायचा एकदा तवा तापला ना, आणि मग त्याच्यावर भाजायचे. खूप लाल भाजले जातात आणि एकदम गावरान शेंगदाणे आहेत बारीक. कारण डीमार्टमध्ये काय होतं, असे वरसर शेंगदाणे असतात. आणि आता ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये तर अजूनच त्याला वरसरपणा असतो. त्याच्यामुळं मग मी हे शेंगदाणे वाशीवरून आणले. तर कारण मी माझ्या स्टॉलचा किराणा भरायला गेले होते ना, तर तिथूनच आणले. आणि एकदम गावरान शेंगदाणे आहेत बारीक. खायला पण खूप टेस्टी लागतात असे शेंगदाणे. बारीक आहेत आणि भाजलेत पण मस्त. तर आता संध्याकाळचे 8:30 वाजत आले. तर आणि स्वयंपाक काय, वरण भात बनवले. दुपारची भाजी पण आहे, शेवगे शेंगाची, आणि चपात्यासुद्धा येतात. त्याच्यामुळं आता काय स्वयंपाक करायचा नाही, पण वरण भात बनवले. आणि ते हे करून घ्यायचे आता, शेंगदाण्याचा कूट वगैरे. कारण सकाळी खूप घाई असते ना, त्याच्यामुळं मग आताच करून घेते मैत्रिणीनं. तर आता इथं आवळे पण तळायचे. तर सकाळी सकाळी ना गडबड असल्यामुळं आवळे वगैरे मी आताच तळून ठेवते. तर मस्त अर्धा किलो आवळे आणले. तर आणि आवळे खाल्ले तर सगळ्यालाच माहिती, आपल्या शरीरासाठी, केसासाठी, त्याच्यानंतर त्वचेसाठी खूप असं आयुर्वेदिक आहे. त्याच्यामुळं मग आमच्याकडे 15 दिवसातून, आठवड्यातून आवळं आणि कारलं बनलं जातं, म्हणजे असतंच. तर मस्त मी हे धुवून घेतले, त्याला चिरा पाडल्यात. आणि आता शेंगदाणे काढून घेते. त्याच तव्यावर भाजून घेणारे, फ्राय करून घेणारे आवळे. फक्त तेल आणि मिठामध्ये आणि हळदीमध्ये चांगले असे फुटोपर्यंत फ्राय करून घ्यायचे. खूप छान होतात ते पण. मुरल्याच्या नंतर तर खूप भारी लागतात. तर चला मग शेंगदाणे काढते आणि मस्त आवळ्याचं तव्यावरच तळणार आहे. तर आता शेंगदाणे भाजून झाले. तर ताटात थंड होण्यासाठी ओतून काढते मस्त असे. तोपर्यंत तवा गॅसवर ठेवते. तर आता थंड झाले ना, मग मस्त बारीक शेंगदाण्याचा कूट करून ठेवते. म्हणजे शेंगदाण्याचा कूट जर घरात आयता असला तर सकाळी सकाळी भाजी करायचा काय प्रॉब्लेम येत नाही, पटकन होते. तर आता हे आपले आवळे टाकून घेते मस्त तव्यावर. एक आवळा आहे ना खालीच पडला, त्याच्यामुळं मग परत तो उचलून मी आता तव्यामध्ये टाकून दिलेला आहे. तर आवळे तळताना सुद्धा एकदम अशा बारीक गॅस ठेवायचं. तर ह्याला ना थोड्याशा डाग थोडेसे आहेत नॉर्मल, पण आता ते एवढं लांबून यायचं म्हणल्यावर थोडेसे असतात. आता यात फक्त काहीच नाही, तेल टाकून घ्यायचं आणि मीठ टाकायचं. मिठात आणि तेलात चांगले उकळले ना, तर असे एकदम ते मऊ सॉफ्ट होतात. तर गॅसच बंद झाला आहे माझ्याकडून. काहीच करायचं नाही, फक्त असे खालीवर करायचे थोडा वेळ आणि नंतर बारीक गॅसवर झाकण ठेवायचं, हळद आणि मीठ टाकून आणि तेल टाकून. खूप छान होते ते. आवळे आपल्या त्वचेसाठी तर एकच नंबर आहे. पण आपण काय कंटाळा करतो करायचे बी आणि आणायचे बी. नाही तर मग आवळा तर नेहमी आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये पाहिजेच आवळा. आणि इकडं कसं कधी आवळे मिळतात असं काय नाही, सीजनलाच. एकदा मार्केटमध्ये गेलं ना तर कुठलीही वस्तू कधी पण मिळते. मग काय अर्धा किलो आणले होते, म्हणलं एक खाटे तळून ठेवात. नंतर दाखवते तुम्हाला मस्त आता फ्राय झाल्याच्या नंतर. तोपर्यंत हो द्या आता फ्राय. तर आता थोडंसं तेल टाकून घेते. काही जास्त तेलाची पण गरज नाही, थोडं टाकलं तरी पण मस्त तेलकटपणा पण होतो आणि ते तेलामध्ये चांगले भाजले जातात. शेंगदाणे थंड होतं आपलं हे म्हणलं आवळ्याचं करून घेते. तर याचा मुरंबा पण बनवतात मस्त. पण मुरंबा मी एक वेळेस बनवलेला, मला नाही आवडत तो मुरंबा. मला असंच फ्राय केलेले खायला आवडतात. त्याच्यामुळं मग आम्ही काय ते मुरंबा वगैरे त्याच्या नादी नाही लागत. डायरेक्ट आपले फ्राय करून घ्यायचे मस्त, जेवणासोबत एक घ्यायचा किंवा 2 घ्यायचे आणि खायचे. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. तर आज थोडंसं संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी, त्याच्यामुळे हे कामं माझे करून घ्यायचं चाललेलं आहे. सकाळी खूप घाई गडबड असते,
त्याच्यामुळे मग हे बाकीचे कामं असे व्यवस्थित करताना होत नाही. तर घाई गडबडीमध्ये कसं असतं, स्वयंपाक पण करायचा, वडापावचं तिकडचं पण बनवायचं सगळं, म्हणजे वडापावचा मसाला, त्याच्यानंतर आपल्या बारीक चटण्या वगैरे ते सगळंच करायला लागतं सकाळ उठल्याच्यानंतर. आणि ताजं एकदम फ्रेश घेऊन जायचं म्हणजे कसं. आणि आता सकाळी पण चालू केल्यामुळं थोडंसं सकाळी आणि दुपारी बंद करतो थोडा वेळ, मग 4ला परत चालू करतो. तर आता थोडंसं म्हणजे आहे, होतं आहे, म्हणजे यायला लागलं आहे आता माणसं, कारण आता सगळीकडे थोडं माहीत होत चाललं आहे तिथं. त्याच्यामुळं थोडंसं गिराईक म्हणजे येतं आहे. तर आता बारीक गॅस करते आणि मस्त ह्याला वाफलून देते. पण मिठाचं प्रमाण आहे ना थोडंसं ह्याला जास्तच टाकायचं. मिठामध्ये काय होतं, ते एकदम उकळलं जातं आणि मग सॉफ्ट होतं खायला पण, म्हणून मीठ थोडंसं जास्त टाकायचं. तर मिठाला नाही कंजूसपणा करायचा, प्रमाणाचं नाही टाकायचं, असं थोडंसं जास्तीचं टाकायचं. बघा थोडे काळे डाग दिसतच असतील तुम्हाला. तर अजून थोडंसं चांगलं फ्राय होऊ द्यायचं, चांगलं परतू द्यायचं आणि मग ह्या आवळ्याची चव बघायची, खूप भारी लागते. त्याच्यावर चांगलं मस्त झाकण ठेवते, काय नाही नॉर्मल असं झाकण ठेवायचं. ते बघा झाकण ठेवलं का ते बरोबर वाफेल, बारीक केलं नाही जास्त. आता इकडे शेंगदाणे पण थंड होते, तर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. इकडं वरण आणि भात बनवून ठेवले, चपाती वगैरे आहे तिकडं. तर पाणी पण प्यायला आता काय करतो आम्ही, बॉटलमधलं मागवून घेतो, खूप खराब पाणी येते. आणि हे सगळं आपलं बिझनेसचं सामान आणलं आहे काल वाशीवरनं. बटाट्याची गोणी, त्याच्यानंतर बेसन पीठ, मैदा, अजून काय काय पेपर वगैरे काय लागतं, लसूण आणला आहे. इकडं चायनीज बेळसाठी शेव आणलेली आहे खाली, हे बघा. पेपर वगैरे आणले, तर प्लेटा आणल्या, तर हे असं भरपूर सामान लागतं. तेलाचे डबे आणले, तर हे कुरमुरे आमच्या घरातले येतं. याच्यात बेसन पीठ, इकडं मैदा, इकडं कॉर्नफ्लॉवर, त्याच्यानंतर बेसन पिठाचेच 2 पॅकेट आहेत. आणि मस्त पाणी प्यायला विकतचं आणतो, कारण आता खूप खराब पाणी येतं आहे ना त्याच्यामुळं. तर आता इकडं संध्याकाळचं टाईम आहे, अंधार पडला आहे बाहेर तसं. आणि आज मी लवकरच आले घरी, कारण विशाल आणि वैष्णवी गेले, तर 7-7:30लाच घरी आले. म्हणलं चला स्वयंपाक वगैरे तर थोडासाच करायचा होता, पण हे असे बाकीचे कामं असतात, त्याच्यामुळे म्हणलं आज ते करून घेऊया. तर हे बघा संध्याकाळचे 8:30 वाजले, तर मस्त इकडं आमच्या इकडं अंधार आहे. तर इकडं तुम्हाला खिडकीतून दिसतच असेल उजेड. आणि आमचे कपडे सुकायला टाकलेले बाहेर गॅलरीमध्ये. मस्त इथं मिरच्या आल्या, का म्हणताल संध्याकाळी काय झाडं दाखवती, पण मला आता सकाळी वेळच नाही आहे. हे बघा, हे तर आमचा मस्त वेल गेला आहे पत्र्याला, पार आले शेंगा तर बरं होतील. आणि मोगऱ्यालासुद्धा मस्त फुलं आले होते, त्याच्यावर काहीतरी सुकायला टाकल्यावरती ग्रेलवर, त्याच्यामुळे मोगऱ्याचं झाडच झाकून गेलं आहे पूर्ण. इकडे सदाफुली, नारळ पण चांगलं आता मोठं झालं आहे, पण त्याला पसरायला कुंडी थोडीशी बारीक पडते. तर आज संध्याकाळी घरी लवकर आले, म्हणून म्हणलं चला हिडवला सुरुवात करूया. इथं मी कारलंसुद्धा शिजवून ठेवलं आहे. तर अर्धा किलो कारले आणले होते. कारल्याचं तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे नेहमीच असतं आमच्या घरामध्ये, सांगितलं ना, कारला आवळा. इकडं मूग भिजायला ठेवले तर मस्त. आणि आपली शेजवान चटणी राहिलेली ठेवली, आणि बाकीची नेली तिकडं स्टॉलवर. तर ही शेजवान चटणी मी घरीच बनवते. आता गरम करून ठेवली, कारण मग खराब होत नाही ना, मग गरम केली का फ्रीजमध्ये ठेवायची, सकाळच्याला कामाला येते. आत्ता मगाशी बनवली राहिलेली, याच्यात काढून ठेवली, बाकीची घेऊन गेले. तर असं रुटीन संध्याकाळचं चालू आहे. हे पाहिजे मस्त मूग भिजत ठेवले. हे आता कारलं वगैरे काढून ठेवायचे, हे पण फ्रीजमध्ये ठेवायचं. बरेचसे कामं आपले घरातले किरकोळ कामं चालूच असतात. चला मग, आवळ्याचा कलर कसा झाला पाहिला ना, मस्त. त्याला आता काळसर डाग पडले, तर हळद लगेच नाही टाकायची, पार शेवटी हळद टाकायची, नाही तर मग काय होतं हळदीने ते हळद जळून जाते त्याच्यामध्ये. म्हणून हळद चांगली परतल्याच्या नंतरच हळद टाकायची. मस्त आता त्याला काळसर डाग पडले, तर अजून थोडा वेळ ठेवणार आहे, झाकून ठेवायचं. तर हे डब्याची बॅग आली आमची. कामं माणसाला काय कमी नसतात. डबा आहे तुम्हाला दाखवते. हा आमचा वैभूचा डबा आला, सकाळी दिलेला.
हा चपात्यासाठी येत असतो. तो आता घासून घेते म्हणजे सकाळच्याला काम. तर आता मस्त तळले तर आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. हळद पण नॉर्मल टाकायची, जास्त काय टाकायची गरज नाही. मस्त मीठ त्याच्यामध्ये मुरलंय आणि आता हळद मुरून घेऊया. तर असे आवळे तळलेले कोणाकोणाला आवडते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर करून घ्यायच्या आधी पण व्हिडिओ टाकलेले येतं, ते सुद्धा तुम्ही जाऊन चॅनलवर चेक करून पाहू शकता. तर आता थोडंसं लेट होतं व्हिडिओ टाकायला, पण आठवड्यातून एकदा एक व्हिडिओ तर येईलच तुमच्यासाठी. तर हे पहा मस्त कलर आला का नाही, छान पिवळा एकदम, किती भारी तळले ते एकदम. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्याला. तर आता खूप दिवस झालं व्हिडिओ पण तुम्हाला आले नाही, तर 1-8 दिवस झाला असं व्हिडिओ टाकलेला. तर आता थोडंसं लेट होतं व्हिडिओ टाकायला, वेळ कमी पडतो त्याच्यामुळं. आणि घरात जर शूटिंग काढत बसलं ना तर खूप टाईम जातो, त्याच्यामुळं मग सकाळी खूप गडबड असते आवरायची सगळं. घरातलं स्वयंपाक, त्याच्यानंतर वडापावच्या स्टॉलवरच्या चटण्या, परत ती वडापावची भाजी, असं काय काय असतं. कांदा वगैरे कट करायचं, बटाटा, हे सगळं त्याचं छिलून वगैरे घेऊन जायला लागतं. त्याच्यामुळं खूप त्याच्यातच टाईमपास होतो. मग व्हिडिओ मोबाईल पण हातात घ्यायला टाईम नसतो. मग चला, अधूनमधून तर तुम्हाला व्हिडिओ येतीलच. एक आठवड्यातून एक का व्हायना व्हिडिओ येणारच. तर असं मस्त म्हणलं आता संध्याकाळी आज लवकर घरी आले तर थोडासा व्हिडिओ पण काढूया. आणि विशालला गेला आहे, वैष्णवी आत्ता 8 वाजता गेली, कारण आता 9-9:30ला बंद करून येतील. पण 10पर्यंत ठेवतो आम्ही, 10 वाजतातच येऊसपर्यंत घरी. तसं संध्याकाळचं थोडंफार जातं, मग कसं सकाळ थोडं संध्याकाळ असं आपली थोडंसं तरी निघालं पाहिजे. म्हणजे ह्याचं कसं असतं बिझनेसचं, आपल्याला थोडासा जर नफा झाला तरच फायदा आहे, नाही तर मग नफा नाही निघाला तर काय उपयोग आहे. मग आपण एवढा खर्च करायचा, मेहनत करायची, आणि 4 पैसे आपल्याला आपल्या कष्टाचे तरी मिळाले पाहिजेत. तर मग सकाळी पण चालू केलं आहे वडापावचा बिझनेस, म्हणजे वडापावच्या गाडीवर वडापाव वगैरे सकाळचं पण चालू आहे. आणि संध्याकाळी थोडा वेळ ठेवतो, 4 पासून ते 10पर्यंत. तसं 9:30लाच बंद करतो, पण येऊस्तोपर्यंत 10 होतातच. आणि घरापासून जवळ असल्यामुळं मग काय आमचं येणं जाणं सारखं चालू असतं. मी आज लवकरच घरी आले आणि मग स्वयंपाक थोडासाच करायचा होता घरातला. तुम्ही पाहिलं आवळे वगैरे मी तळून घेतले, तर आणले होते काल. मग म्हणलं आता फोन परत सकाळ टाईम नसतो करायला, तर आत्ताच करून घेऊ.